महाराज आम्ही आमच्या स्वतत्वाचा सुद्धा ब्रह्मानंद डोलायला लावतो ना, अशी ही ताकद या संगीतामध्ये आहे. म्हणून महाराज असं म्हटलं जातं, परमेश्वर प्राप्तीमध्ये सगळ्यात जवळचा, सगळ्यात सानिध्यातला जर जवळचा मार्ग कुठला असेल तर ते संगीत आहे महाराज. ठीक आहे ना. म्हणून आम्हाला अनेक रागांचं ज्ञान असावं, संगीताचं ज्ञान असावं. तुम्ही म्हणाला महाराज तुम्हाला वेळ होता, तुम्ही शिकून मोकळ झाला. आता आम्हाला ते जमायला वेळच नाही, करायला वेळच नाही, मग आम्ही भजन म्हणावं का नको म्हणावं असा प्रश्न आहे ना महाराज. सगळ्यांनाच काय रागधारी येतं असं नाही, परंतु जाता जाता सांगते देवाला सुद्धा जास्त रागधारी आवडत. तो म्हणत सासा पप्पा मम्मा धज बंद करा. ठीक आहे ना. कामापुरतं असावं, ते आळवायला शिकावं, हृदयापासून गायला यावं आणि ती भक्ती देवापर्यंत पोहोचावी ना, त्यावेळी मला त्या देवाला सुद्धा आनंद होईल. तरी या संगीताची खरी ताकद आपल्याकडे यायला हरकत नाही आणि त्यावेळी आम्ही त्या ताकदीचे बनू शकतो. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणताय, कारण मी स्वतः संगीत अलंकार आहे बरं का. त्यामुळे आम्हाला तर सारेगमपदनिशी शिवाय जमतच नाही. साधं म्हणा पुढच्याला सांगावं लागतं. मग साधं म्हणा म्हणलं की आम्हाला विचार करून गावं लागतं का, कारण गम धद पपनीनी शिवाय जमतच. आणि हे तुम्हाला ज्ञान आहे. काय काय जणांनी माईबाप होते अतिशास्त्रीय होते, ते भजनच सांगू नका अशी लोक सांगतात. ठीक आहे ना. परंतु हा प्रत्येकाचा भाव असतो. परंतु जाता जाता सांगते देवाला आवडते ना अशी सुंदर भक्ती करा. देवाला भजन आवडतं, मग ते सुरात असू दे नाहीतर तालात असू दे नाहीतर नसू दे, फक्त तुमचं चित्त आणि तुमचा भाव हा फक्त त्याच्याकरता असावा. ते तुम्हाला आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही. कारण ते तुकोबाने सुद्धा सांगतात तुम्ही एकच काम करा, बोला बा विठ्ठल पाहा बा विठ्ठल, बोला बा विठ्ठल पाहा बा विठ्ठल.